नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची 31 डिसेंबर 2025 ही केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे. आता शासन वेळोवेळी आवाहन करत आहे की 31 डिसेंबर पूर्वी प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली ही केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. आता बऱ्याच महिलांनी ही केवायसीची प्रक्रिया अगोदरही पूर्ण केलेली आहे, परंतु मागील काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये बघा बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. आता हे बदल काय केलेले आहेत, तर ज्या महिलांचं याच्यामध्ये अनुक्रमांक 1 आणि अनुक्रमांक 2 अशा प्रकारचं 2 प्रकारचे टप्पे केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये बघा, विवाहित आहे का घटस्फोटित आहे का याच्यामध्ये पती हयात नाही किंवा तुम्ही विधवा आहात, तर अशा प्रकारचं जे काय ऑप्शन आहेत तो ऑप्शन आता त्या ठिकाणी आलेले आहेत. मग आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की मग आपली केवायसी पूर्ण झाली असेल की नसेल. याच्यामध्ये ज्या काही विधवा असतील, घटस्फोटित असतील, त्यांनी आपली स्वतःची केवायसी पूर्ण करायची आहे आणि वडील हयात नसतील किंवा पती हयात नसतील किंवा घटस्फोटित असतात, तर याचं जे काही तुमचं डॉक्युमेंट असेल, म्हणजे याचं जर घटस्फोटित असाल तर त्याचा जो काही पुरावा असेल तर तो तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे. म्हणजे तुमची ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता ही जी डॉक्युमेंट आहेत, ही जी कागदपत्र आहेत, ती तुम्हाला 31 डिसेंबर 2025 याच्या पूर्वीच जमा करायचे आहेत. परंतु काही महिलांना हा प्रश्न पडतो की आम्ही तर ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, मग नवीन पद्धतीनुसार आम्हाला ही डबल करावी लागणार का? तर याच्यामध्ये बघा, जर अशा कोणत्या महिलांना जर काही शंका असेल की आमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे आम्हाला शंका आहे, तर अशा महिलांनी काय करायचं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. तर आता हेच जे काय तुमची केवायसी झाली आहे की नाही ही प्रक्रिया नेमकी तुमच्या मोबाईलवरती कशी पूर्ण करायची हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला गुगलमध्ये जायचे आहे आणि गुगलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. आता त्याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं त्यांचं जे नवीन पद्धतीने बनवलेलं पेज आहे ते ओपन होईल. या ठिकाणी नेमकं काय काय आहे तर ते आपण गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे. तर येथे क्लिक करा, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर येईल की तुमचा जो काही लाभार्थी आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आता ज्यांचं झालेलं आहे, केलेलं आहे, परंतु झालं आहे की नाही हे स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे. समजा झालं नसेल तर ते परत करायचं आहे. या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे त्या महिलेचा, संबंधित महिलेचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार नंबर अगदी व्यवस्थित टाका, तो आधार नंबर चुकू देऊ नका. आणि आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी खाली जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा देखील या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे. आणि खाली जे काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण गेल्या वेळेस वाचलेल्या आहेत. आणि ते सूचना दिल्यानंतर खाली आहे मी सहमत आहे आणि मी सहमत नाही. तर या ठिकाणी मी सहमत आहेला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली जी गुलाबी पट्टी येत आहे तर त्या गुलाबी पट्टीला त्यानंतर खाली क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, मी सहमत आहेला क्लिक केलं आणि पुढे जायला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमची ई केवायसी प्रक्रिया अगोदरच पूर्ण झालेली आहे. म्हणजे या आधार क्रमांकाची जी काय ई केवायसीची प्रक्रिया आहे ती तुमची एकदम बरोबररित्या पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळं परत करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी 2 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवरून तुमचं स्टेटस 31 डिसेंबरच्या अगोदर चेक करू शकता. धन्यवाद.